नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आता जवळपास 6 महिन्याची आहे. तेव्हा राधिका भाभी आमच्या घरी भाड्याने राहायला आल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ आणि त्यांची 7 वर्षाची छोटी मुलगी अनन्याही होती. राधिका भाभी खूपच सुंदर दिसायच्या. त्यांच्यात एक वेगळी जादू होती. मी स्वतःला नेहमीच थोडं धाडसी समजायचो, पण त्यांच्या जवळ आल्यावर माझ्या मनात काहीतरी वेगळीच भावना दाटून यायची. मी त्यांच्याशी नेहमी हसून बोलायचा प्रयत्न करायचो, थोडंफार फ्लर्ट करायचो. ती मला पाहून हसायची, मग मला आणखी धाडस यायचं. एकदा मी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत म्हणालो, भाभी, ताजं दूध प्यायचं मन आहे. त्या हसून म्हणाल्या, लग्न करून घे, मग रोज ताजं मिळेल. मी लगेच म्हणालो, लग्न तर नंतर होईलच, पण आता तुम्ही माझी थोडी मजबुरी समजून घ्या. त्या हसल्या आणि म्हणाल्या, माझ्या व्यक्तिमत्वावर तर तुझ्या भावांचा हक्क आहे. मी हळूच त्यांच्या व्यक्तिमत्वाला हात लावला आणि म्हणालो, एकदा तरी मलाही थोडा हक्क मिळू द्या ना. त्यांनी लगेच मागे सरकत म्हणाल्या, अरे असं कसं, किती बेशरम आहेस तू. असं म्हणत त्याने व्यक्तिमत्व मटकावत आपल्या खोलीत जाण्याचा नाद केला. मी त्यांच्या मागोमाग गेलो. खोलीत गेल्यावर मी पुन्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला हळूवार अनुभव दिला. त्यांच्या तोंडातून आवाज निघाले. त्या दिवशी जास्त काही झालं नाही, पण त्यानंतर मी अनेकदा त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या हसून मला पुढे जाण्यासाठी थोडं प्रोत्साहन देत होत्या, पण नेहमी काहीतरी अडथळा यायचा आणि मी पुढे जाऊ शकत नसायचो. त्या माझ्या निराशेचा आनंद घेऊन हसायच्या. एकदा भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेले होते. राधिका भाभींनी मला सांगितलं, आज रात्री तुझा भाऊ बाहेर राहणार आहे. मला लगेच समजलं की आज काहीतरी खास घडणार आहे. माझ्या मनातही तेच चाललं होतं. मी लगेच त्यांच्या खोलीत. त्या हसून म्हणाल्या, असं घाईघाईत मजा येणार नाही. असं कर, आज रात्री तू माझ्याजवळ झोप, मग आपण सुंदर अनुभव घेऊ. मी म्हणालो, मग तुम्ही माझ्या आईला सांगा की रात्री तुम्हाला एकटं झोपायला भीती वाटते, म्हणून मला पाठवा. त्या म्हणाल्या, हो, हे चांगलं आहे. मग रात्री मी त्यांच्या खोलीत गेलो. भाभीने स्वयंपाकघरातून 1 ग्लास गरम दूध आणलं. मी घोट घेतला. तेव्हा मला थोडं वेगळं वाटलं. मी सगळं एका घोटात संपवलं. मग आम्ही हसत खिदळत बोलू लागलो. अनन्या तिथेच होती. तिच्या भोळ्या बोलण्याने आम्हाला खूप मजा येत होती. काही वेळाने भाभीने अनन्याला झोपायला सांगितलं. ती आपल्या बिछाण्यावर गेली. झोपल्यावर मी भाभींच्या व्यक्तिमत्वाला अनुभव देऊ लागलो. त्याही माझ्या भावनेला हाताने अनुभव देऊ लागल्या. भाभी म्हणाल्या, आज तुझ्यासाठी मी सगळं तयार केलं आहे. खूप दिवसांनी तुझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घेणार आहे. मग आम्ही दोघंही पूर्ण मोकळे झालो. त्यांचे सुंदर जीवन पाहून मी वेडा झालो. काही वेळाने त्या म्हणाल्या, आता मला पूर्ण अनुभव दे ना, मला थांबवता येत नाही. मी त्यांना अनुभव घेण्यासाठी तयार केलं. हळूहळू माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली. पहिल्यांदा त्याने दुखापतीचा आवाज काढला, तरीही मी अनुभव देत राहिलो. काही वेळाने त्या स्वतःच मला साथ देऊ लागल्या. त्यांनी रात्रभर वेगवेगळ्या प्रकारे मला अनुभव दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी भाभींनी मला हाक मारली. तुझी आई विचारत होती की तू कुठे आहेस. मी म्हणालो, मग तू काय म्हणालीस. ते हसल्या. मी म्हणाले की तू सकाळीच फिरायला गेला आहेस. त्यानंतर आमचा बॉन्डिंग रोज वाढत गेला. एक दिवस मी भाभींना म्हणालो, भाभी, आणखी कुणाची तरी सोबत आणा ना, मला एकाच वेळी 2 जणांसोबत अनुभव घ्यायचा आहे. प्रथम त्यांनी नकार दिला, पण नंतर मान्य केलं. त्यांनी आपल्या गावाहून आपल्या बहिणीची मुलगी सायलीला तिला बोलवलं. सायली 21 वर्षाची होती. तिला पटवायला जास्त वेळ लागला नाही. भाभींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिघेही एका वेगळ्या अनुभवाच्या विश्वात होतो. पण जसजसे दिवस सरकत गेले तसं तसं मला जाणवू लागलं की हे सगळं सोपं नाही आहे. राधिका भाभीच्या वागण्यात आता एक प्रकारचा अधिकार होता. त्या फक्त मला अनुभव देत नव्हत्या, तर त्या हळूहळू माझ्या आयुष्यावर ताबा मिळवत होत्या. एका रात्री जेव्हा भाऊ कामावरून परत आले नव्हते आणि घरात शांतता होती, तेव्हा मी भाभीच्या खोलीकडे निघालो होतो. पण वाटेतच मला सायली आणि भाभीच्या कुजबुजण्याचा आवाज आला. मी दरवाजाच्या आडोशाला उभा राहून ऐकू लागलो. सायली हळू आवाजात म्हणत होती, मावशी, हे किती दिवस चालणार. जर त्याला समजलं की आपण इथे का आलो आहोत तर मोठा अनर्थ होईल. भाभीचा आवाज करडा झाला. गब्बस, त्याला काहीच कळणार नाही. तो सध्या फक्त आपल्या जाळ्यात अडकला आहे. त्याला हवं ते आपण देतोय ना, मग तो प्रश्न विचारणारच नाही. एकदा का त्याचं वेळ पूर्ण झालं की आपल्याला जे हवंय ते मिळवून आपण इथून निघून जाऊ. माझं मन जोरात धडकू लागलं. जे हवंय ते म्हणजे काय आणि कोणतं गुपित या दोघी माझ्यापासून लपवत होत्या. त्या रात्रीनंतर मी सावध झालो. मी पाहिलं की भाभी अनेकदा रात्रीच्या वेळी कोणाला तरी फोनवर गुपचूप बोलायच्या. एके दिवशी मी त्यांच्या कपाटात काहीतरी शोधत असताना मला एक जुनी डायरी सापडली. त्या डायरीत काही वर्तमानपत्राची कात्रण होती. ती कात्रण एका खुन्याच्या बातमीची होती.
10 वर्षापूर्वी एका तरुण उद्योजकाचा झालेला मृत्यू. त्या मृत्यू व्यक्तीचं नाव वाचून माझे पाय लटलट कापायला लागले. ते नाव माझ्या वडिलाच्या एका जुन्या बिझनेसमॅन पार्टनरचं होतं. मला आठवलं, माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं की त्या पार्टनरने आत्महत्या केली होती. पण त्या कातरांवर कोणीतरी लाल शाईने लिहिलं होतं, हा खून होता आणि बदला घेतला जाईल. भाभींना कदाचित संशय आला होता की मी काहीतरी शोधतोय. त्याने आता माझ्याशी खेळायला सुरुवात केली. त्या मला अशा काही गोष्टी सांगायच्या ज्यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं. कधी त्या म्हणायच्या, तुला माहीत आहे का, या घरात तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी वावरतंय. तर कधी त्या रात्रीच्या वेळी पांढऱ्या कपड्यात सायलीला माझ्या खोलीबाहेर उभं करायच्या. मला भास होऊ लागले. रात्री झोपेत मला कुणाचे तरी ओरडण्याचे आवाज ऐकू यायचे. मी जेव्हा भाभींना विचारायचो तेव्हा त्या हसून म्हणायच्या, अरे हे तुझ्या मनाचा खेळ आहे, तू जास्त विचार करतोयस. पण त्यांच्या त्या हसण्यामागे एक आनंद दडलेला असायचा. एके दिवशी भाऊ अचानक गायब झाले. पोलीस घरी आले, चौकशी झाली, पण भाभीच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. उलट त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या, आता अडथळा दूर झाला आहे. आता तू आणि आम्ही दोघी कायमची सोबत राहू. पण त्याच रात्री सायली माझ्याकडे रडत आली. तिने मला सांगितलं, दादा इथून पळून जा, मावशी तुला मारून टाकणार आहे. भाऊंना त्यांनी संपवलंय. त्या मनोरुग्ण आहेत. त्या स्वतःला त्या जुन्या उद्योगाची पत्नी समजतात, ज्याचा तुझ्या वडिलामुळे मृत्यू झाला होता. त्यांना तुझ्या वडिलाचा बदला घ्यायचा आहे आणि तू त्यांचं शेवटचं लक्ष आहेस. माझं डोकं चक्रावून गेलं. ज्या स्त्रीच्या मी मागे पडलो होतो ती प्रत्यक्षात एक सिरियल किलर होती. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण घराचे सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. भाभी हातात एक इंजेक्शन घेऊन उभ्या होत्या. कुठे चाललास लाडक्या, अजून तर मोठा अनुभव बाकी आहे, त्या वेड्यासारख्या हसत म्हणाल्या. मी आणि सायली एका कोपऱ्यात अडकलो होतो. तेवढ्यात मला जाणवलं की सायलीच्या हातात एक चाकू आहे. तिने तो चाकू भाभीकडे नाही तर माझ्याकडे रोखला होता. सायली हसली आणि म्हणाली, मावशी तुम्ही खूप वेळ लावला, आता मला खेळ संपू द्या. तिने मला सांगितलं की ती भाभीची भाची नाही तर त्या मूर्त उद्योजकाची मुलगी आहे. त्या दोघींनी मिळून हे सगळं जालं विणलं होतं. भाऊ कधीच नव्हते, ते सुद्धा एक भाड्याने कलाकार होता, ज्यांना आधीच संपवण्यात आलं होतं. मी बेशुद्ध पडण्यापूर्वी शेवटचे जे पाहिलं ते म्हणजे भाभी आणि सायली माझ्या वडिलांच्या संपत्तीच्या कागदपत्रावर माझे अंगठे उमटवत होत्या. मित्रांनो, आजची ही कथा इथपर्यंतच. पण पुढे नेमकं काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच कमेंट करा. भाग 2 पाहायचा आहे. जर या व्हिडिओला 20 कमेंट्स मिळाल्या तर मी पुढचा भाग लगेचच घेऊन येणार आहे. तुमचा सपोर्ट माझी ताकद आहे. धन्यवाद.